झी मराठी, चर्चाही होणारच। आईवडिलांचं ऋण कधीही विसरू नका। स्वतःला ओळखा, आपल्या कुवतीवर विश्वास ठेवा, व्यसनापासून दूर राहा आणि आयुष्य घडवण्यासाठी वाचन संस्कृतीला जपा। यशस्वी होण्यासाठी वाचन हा सर्वात मोठा आधार आहे। लक्षवेध सारख्या भित्तीपत्रकातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा मिळते, तसेच चंदगड तालुक्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्रकाशात येतो, असं प्रतिपादन महसूल अधिकारी महेश धुळाज यांनी केलं। त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीनं लक्षवेध या भित्तीपत्रकाचं उद्घाटन महसूल अधिकारी धुळाज व प्राचार्य डॉक्टर SD गोरल यांच्या हस्ते झालं। प्रास्ताविक करताना इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक AD कांबळे यांनी विभागात राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला। त्यांनी इतिहास हा समाजाला दिशा देणारा विषय असून विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती, चिकित्सक दृष्टी आणि सामाजिक जबाबदारी अंगीकारली पाहिजे असं सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉक्टर गोरल यांनी भित्तीपत्रक हे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि विचार मांडण्याचं प्रभावी माध्यम आहे। विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाभिमुख कार्यातही सक्रिय राहावं असं मत व्यक्त केलं। या कार्यक्रमात इतिहास विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तेजस्विनी कांबळे हिचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। रंजना पाटणकर हिने मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन त्रिवेणी कांबळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन डॉक्टर विजय गावडे यांनी मांडलं। या प्रसंगी डॉक्टर SN पाटील, डॉक्टर SV कुलकर्णी, डॉक्टर SD गावडे, डॉक्टर SS सावंत, प्राध्यापक VK गावडे, डॉक्टर GY कांबळे, डॉक्टर AY जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।